नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य परीक्षा म्हणजेच कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी रामानुजन गणित परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची घेतली जाते। भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही निश्चितच परीक्षा अतिशय महत्त्वाची ठरते। मग MPSC स्पर्धा असू दे, या ठिकाणी सरळ सेवा भरती असो, 8वी शिष्यवृत्ती असो, 8वी NMMS या स्पर्धा असोत, या सर्व स्पर्धासाठी यातील प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणारे असतात। म्हणूनच जिल्हाभरातून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक कोल्हापूर यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो। प्रश्न 4 आपण सोडवलेले आहेत। प्रश्न 5वा सोडवणार आहोत। कालच ही परीक्षा 16 नोव्हेंबर रोजी घेतलेली आहे। आपण तपासून पाहावं आपण याची उत्तरे कशी लिहिलेली आहेत। प्रश्न 5वा आहे, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणांची मापे जर 5x - 7 अंश आणि 4x + 25 अंश असे असतील तर त्या कोणांची मापे काढा। समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणांची बेरीज 180 अंश असते किंवा समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात, म्हणजे बेरीज 180 अंश असते। 5x - 7 अधिक 4x + 25 बरोबर 180 अंश। 5x आणि 4x 9x अधिक 25 - 7 अधिक 18 बरोबर 180। 9x बरोबर 180 अधिक 18 पलीड गेले -18। 9x बरोबर 180 म्हणून 18 गेले 162। x बरोबर 9 × 9 162 भागिले 9 होणार आहे। 9 × 9 उरले 7 9 8 72 म्हणजे 18 90 62 x बरोबर 18 आलेला आहे। तर कोणांची मापे हवी आहे त्या ठिकाणी एक कोण या ठिकाणी 5x - 7 5x - 7 5 गुणिले 1 ची किंमत 18 आहे -7 18 पंचे 90 90 - 7 बरोबर 83 अंश। ओके, दुसरा कोण या ठिकाणी म्हणजे लगतचा कोण म्हणा 4x + 25 4x + 25 या ठिकाणी 4 गुणिले 1 ची किंमत 18 आलेली आहे अधिक 25 4x + 25 18 चौक 72 72 अधिक 25 5 × 5 10 7 × 2 9 × 1 10 100 दुसरा कोण या ठिकाणी 18 चौक 72 अधिक या ठिकाणी 25 आहे 18 4x + 25 25 आणि 72 97 म्हणजे ते कोण लगतचे कोण बेरीज 97 आणि 83 या ठिकाणी 180 बेरीज येते म्हणजे 97 अंश 83 अंश 97 अंश आणि 83 अंश। लगतचे कोण आहेत हे लगतचे 4 कोणांची मापे 97 83 97 83 अंश। ओके, अशा पद्धतीनं बी आहे अवयवपाडा 8p घन - 27/q घन 2p - 3/q कंसाचा घन। या ठिकाणी 8p घन म्हणजे 2p घन कंसाचा वजा 27/q घन म्हणजे 3/q घन म्हणजे a घन वजा b घन या सूत्राचा वापर पहिल्या कंसात या दोघांची वजाबाकी 2p या ठिकाणी वजा 3/q दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग 2p वर्ग 4p वर्ग अधिक या ठिकाणी या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 3 6p/q 6p/q आणि अधिक या ठिकाणी दुसऱ्या पदाचा वर्ग 3 वर्ग 9 q वर्ग q वर्ग। ओके, म्हणजे a घन वजा b घन पहिल्या कंसात a वजा b म्हणजे या दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 2p वर्ग 4p वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग 3/q त्याचा 9/q वर्ग आणि या दोघांचा गुणाकार 3 दूनी 6p/q। ओके, हा 3 गुणांचा प्रश्न आहे। सरळ रूप द्या
हा 4 गुणांचा प्रश्न आहे. ए घन वजा 27 ए घन वजा 3 घन छेद, आता याच्या अवयव स्वतंत्र पडूया. ए घन वजा 3 घन, ए वजा 3 पहिल्या कंसामध्ये, आत्ता याचे अवयव पाडले त्या पद्धतीनं. दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक 3a अधिक 9. ओके. ए वर्ग दोघाचा गुणाकार अधिक 3a दुसऱ्या पदाचा वर्ग. त्यानंतर 5a वर्ग तसेच वजा 16a अधिक 3. आता या ठिकाणी 5 त्रिक 15, वर्गपदाचा सगुणक 5 स्थिर पद 3 5 त्रिक 15, 15चे अवयव 15 एके 15 आणि 1 16. या ठिकाणी दोघाची चिन्ह वजा, वजा 15 वजा 1, 5a वर्ग वजा 16a ऐवजी वजा 15a वजा a अधिक 3. पहिल्या दोघातून सामायिक 5a निघतोय आत, a वजा 3 ए वजा 3 हा आहेच, हाच कंस पुढं, हा ए इथला आहे, त्याचा सहगुणक वजा 1 आहे. 2 समान कंसाबद्दल एक कंस ए वजा 3, बाहेरचं 5a वजा 1. त्यानंतर ए घन अधिक 3a अधिक 9 याचे अवयव तसेच अवयव पडत नाहीत त्याचे. 25a वर्ग वजा 1 तसेच 25a वर्ग वजा 1, 1चा वर्ग म्हणजे एकच, म्हणजे 25a वर्ग म्हणजे 5a अधिक 1 पहिल्या कंसात आणि 5a वजा 1 दुसऱ्या कंसात, म्हणजे 5a कंसाचा वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग. 25 वर्ग 5 आहे म्हणून 5 अधिक 1 दुसऱ्या कंसात 5 वजा 1. हे अवयव आपण या ठिकाणी ठेवायचे आहेत. आता आपण 5 वर्ग वजा 16a अधिक 3चे अवयव कसे पडले. 5 त्रिक 15, 15चे अवयव 15 एके 15, वजा 15 वजा 1 वजा 16, वजा 15 गुणिले वजा 1 अधिक 15 म्हणून मधल्या पदात सांगड घातली. या ठिकाणी वजा 16a ऐवजी वजा 15a वजा a, मग सामायिक काढलेला आहे 5a. अशा पद्धतीने वजा 3, इथं ए वजा 3 हाच कंस असतो, हा ए इथला आहे, बाहेर त्याचा वजा 1 सगुणक आहे, 2 समान कंसाबद्दल एक कंस, बाहेरच्या पदासाठी दुसरा कंस. किमती घालूया. ए घन वजा 27चे अवयव ए वजा 3 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 3a अधिक 9 भागिले याचे अवयव आत्ताच पडले ए वजा 3 दुसऱ्या कंसात 5a वजा 1 भागिलेचं गुणिले हे 5a अधिक 1 5a वजा 1 वर जाणार, 5a अधिक 1 आणि 5a वजा 1 छेदस्थानी ए वर्ग अधिक 3a अधिक 9, ए वर्ग अधिक 3a अधिक 9. पहा ए वजा 3ला ए वजा 3 कोण जातोय, ए वर्ग अधिक 3a अधिक 9ला ए वर्ग अधिक 3a अधिक 9 गेले. त्यानंतर 5a हा 5a वजा 1 आहे वरती, हा 5a वजा 1 खालचा गेला, त्यामुळे 5a अधिक 1 राहिलेलं आहे. छेदस्थानी कुठेही 5a अधिक 1 नाही, त्यामुळे बरोबर 5a अधिक 1 याचं उत्तर. ओके. प्रश्न 6वा अवयव पाडा. फॅक्टराइज 12m वर्ग वजा 14mn वजा 6n वर्ग. या ठिकाणी 12 आणि वजा 6 यांचा गुणाकार वजा 72, वजा 72चा अवयव पाडायचे आहेत. या ठिकाणी 14 फरक यावा. 18 चौक 72. ओके. मधल्या पदाचं चिन्ह आहे ना ते मोठ्या संख्येला यायचं, त्यामुळं 12m वर्ग वजा 14mn ऐवजी वजा 18mn अधिक 4mn वजा 6n वर्ग. ओके. पहिल्या दोघातून सामायिक 12 आणि 18मधून या ठिकाणी 2 निघतोय, 3 निघतोय, 3 चौक 12 3 संग 18, 3m आतमध्ये 3 चौक 4m गुणिले 3m 12m वर्ग वजा 3 संग 18, m बाहेर काढलाय, आत n राहिला. ओके. पुढं 4m वजा 6n येणारच,
हा 4m इथला आहे, राहिला बाहेर अधिक n, त्यामुळं या ठिकाणी 4m गुणिले 4m आहे, वजा 6n गुणिले वजा 6n वर्ग, 4m वजा 6n, 4m वजा 6n, 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस, 3m अधिक n हा दुसरा कंस. ओके, इथं 6 सामायिक निघतोय त्या ठिकाणी आपण अनावधानानं काढलेला नाही, पण आता आपण 2 इथला काढू शकतोय. 2 कंसात 4 आणि 6 मधला 2m वजा 3n आणि 3m अधिक n. ओके, अशा पद्धतीनं 6m इथं सामायिक काढला 12 आणि m मधून, शेवटी हेच उत्तर मिळते. पहा या ठिकाणी, आणि हे उत्तर इथं काढलेलं आहे. ओके, सरळ रूप द्या. या ठिकाणी प्रश्न 6व्यातला बी आहे. सरळ रूप द्या, सिम्प्लिफाय. 3x वजा 3xy वजा 2ab कंसाचा घन वजा 3xy अधिक 2ab कंसाचा घन, a वजा b कंसाचा घन याचा विस्तार आहे. पहिल्या पदाचा घन 3xy कंसाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 3xy कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच 2ab अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसंच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 2ab कंसाचा वर्ग आणि वजा या ठिकाणी दुसऱ्या पदाचं घन 2ab कंसाचं घन. ओके, वजा आता 3xy अधिक 2ab कंसाचा घन, पद हेच पण परंतु सर्व चिन्ह अधिक 3xy कंसाचा घन अधिक 3 गुणिले 3xy कंसाचा वर्ग गुणिले 2ab अधिक 3 गुणिले 3xy गुणिले 2ab कंसाचा वर्ग अधिक 2ab कंसाचा घन. पद 30 आहेत. पहा, पद 30 परंतु सर्व चिन्ह वजा. हे पद इथं आहे, हे पद इथं आहे, हे पद इथं आहे, हे पद इथं, हे पद इथं आहे. ओके, 3xy कंसाचा घन म्हणजे 3चा घन 27, x घन y घन, या ठिकाणी वजा 3 दुनी 6, ह्या 3चा वर्ग 9, 9 त्रिक 27, 27 54 वजा 54 x वर्ग y वर्ग ab, x वर्ग y वर्ग ab, 3चा वर्ग 9, 9 त्रिक 27 54, x वर्ग y वर्ग ab अधिक इथं 3 त्रिक 9, 2चा वर्ग 4, 3 त्रिक 9 चौक 36 xy आणि a वर्ग b वर्ग वजा 2चा घन 8 a घन b घन. ओके, आता दुसऱ्याची चिन्ह संपूर्ण वजा आहेत, परंतु बाहेरच्या वजामुळं पहिलं वजा होणार. ह्या वजामुळं 27 x घन y घन, ह्या अधिकचं ह्या वजामुळं वजा 54 x वर्ग y वर्ग ab, ह्या अधिकचं ह्या वजामुळं वजा 36 xy a वर्ग b वर्ग आणि ह्या अधिकचं बाहेरच्या वजामुळं वजा 8 a घन b घन. ओके, इथं अधिक 27ला वजा 27 गेले, अधिक 36ला वजा 36 गेले, अधिक 36ला वजा 36, वजा 54 वजा 54 वजा 108 x वर्ग y वर्ग ab वजा 8 वजा 8 वजा 16 a घन b घन. ओके, सी त्यातला आहे 4 गुणांचा, हा 3 गुणांचा होता आणि वरचा 2 गुणांचा, 3 आणि 3 6, आत्ता 4 गुणांचा. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 चौसेमी आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी असेल तर त्या समभुज चौकोनाची बाजू काढा. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार म्हणजे एक कर्ण गुणिले दुसरा कर्ण.
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 दिलेलं आहे. एक कर्ण गुणिले दुसरा कर्ण, 1/2 गुणिले एक कर्ण गुणिले दुसरा कर्ण, म्हणजेच 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. 240 दिले, या ठिकाणी भागिले 2 आहेत, ते गुणिले 2 आले. एक कर्ण 16 आहे, ओके, गुणिले दुसरा कर्ण 240 गुणिले 2 हे गुणिले 16, ते भागिले 16 बरोबर दुसरा कर्ण. त्यामुळं बे के बे, बे 8 16, 8 1 8, 8 त्रिक 24, 8 0 0. त्यामुळे दुसरा कर्ण 30 सेमी, ओके. दुसरा कर्ण 30 एके 30 सेमी. 2 न 16 भागले 8 16, 8 न 240, 8 त्रिक 24, 8 0 0 30. समांतरऐवजी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. दुसरा कर्ण 30 सेमी आलेला आहे. समभुज चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे, परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यामुळं एक कर्ण 16 दिलेला आहे, 16चा हा 8 झाला, इथं 8 झाला, आणि 30चा हा 15 झाला, ओके. दुभागतात, म्हणून या ठिकाणी AO बरोबर OC बरोबर 16 भागिले 2 बरोबर 8, आणि DO बरोबर OB बरोबर या ठिकाणी 30 भागिले 2 बरोबर 15. त्यामुळं कुठलाही त्रिकोण घ्या, काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण आहे, लंबदुभाजक असतात. पण त्यानंतर AO AC कर्ण DBला लंब आहे आणि दुभागतात. त्रिकोण AOB या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार. त्यामुळे त्रिकोण AOB या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग, कर्ण AB आहे, AB वर्ग बरोबर OB वर्ग अधिक OA वर्ग, मग 8 वर्ग अधिक 15 वर्ग. OB 15चा आहे आणि या ठिकाणी AO 8 आहे. 15 वर्ग अधिक 8 वर्ग, 15चा 225, 8चा 64, 225 64 289, 289. AB वर्ग 289, AB वर्गची AB 289 17. AB काय आहे तर समभुज चौकोनाची बाजू आहे. समभुज चौकोनाची बाजू 17 सेमी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 8वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. आणि काल आपण पेपर कसा सोडवला, आपण कशी उत्तरं लिहिली आहेत हे तपासून पहा. आपल्याला किती गुण मिळणार आहेत. पण भविष्यासाठी हा व्हिडिओ जतन करून ठेवा. धन्यवाद.